सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरांगत गुलगुला बोलत गुलगुला बोलत रंग निरांगत गुलगुला बोलत गुलगुला बोलत रंग निरांगत गुलगुला बोलत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी असुर रुळत चरणातळी रंग गुलगुला बोलत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी असुर रुळत चरणातळी नाम म्हणे हाती लोणियाचा उन्ना नाम म्हणे हाती लोणियाचा उंडा नाम म्हणे हाती लोणियाचा उन्ना नाम म्हणे हाती लोणियाचा उंडा हे गवळणी त्या तोंडा बोलविल्या गवळणी त्या तोंडा बोलविल्या गवळणी त्या तोंडा फुललिया गवळणी त्या तोंडा फुललिया रंग निरांगत गुलगुला बोलत रंग निरांगत गुलगुला बोलत गुलगुला हे असुर रुळत चरणातळी असुर रुळत चरणातळी असुर रुळत चरणातळी असुर रुळत चरणातळी चरणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती
असुर रुळाता
टाळीवाली वाट प्रेमाने माझ्या दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी किंवा असुर रुळत चरणावळी, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुलविल्या, रंग निरांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी, देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, परेसी केशवा विनंती माझी, परी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे भरणे गुणना, माझी वाणी तुझे भरणे गुणना, गणेशं शारदा शैव सद्गुरु सज्जनां तथाम आराध्यं दैवतं गुह्यं सर्वमेरगुणन्दनं शान्तं शाश्वतं प्रमे प्रणगं निर्वाण शान्तिप्रदं ब्रह्मा शम्भु फणेन्द्र शव्य मनीषं वेदान्त वेद्यं रामाख्यां जगदीश्वरं सुरगुरु माया मनुष्यं हरि वंदे करुणाकरं रघुवरं भूपाल चूडामणि बहार्ड पुण्णा नटवर वपो कर्णयो कर्णिकारं विभ्रदास कनकपिशं वैजंतीं च मालां रंगरारवेणो पुरयेन गोपवृंदे वृंदारण्य स्वपदरमणं प्रविशत गीत कीर्ति अतुलित बलधामं हैमशल्याबद्यहं दनुजवन कृशानं ज्ञानिनमग्रगण्यं सकल गुण निधान वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता वै, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनन देवाचे बांधव गुरुपद पदुम परागा, सुरुचि सुबास सररागा, मस्तक पायावरी वार करी वार करी संतांचा, या वार करी संतांचा, मस्तक हे पायावरी वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा, मस्तक माझा पायावरी,
मस्तक माझा पायावरी वारकरी संता वारकरी संता दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुल गुला बोलता सुरळत चरणातरी प्रस्तुत सुंदर राज आनंद घन श्री विठ्ठल परमात्मा जीवनमुक्त साधू संत सद्गुरुदेव तुम्ही सज्जन मायबाप सद्भक्त यांच्या चरण सेवेसी निवडलेला अभंग भारत देशाच्या जीवनमुक्त संत परंपरेमध्ये सगुण भक्तीच्या वाळवंटामध्ये तुम्हा मला घेऊन जाणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा तीन चरणाचा आनंद घन यशोदानंदन गोकुळामध्ये केलेल्या यथार्थ लीलाचं लालाचं वर्णन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थ साधनेने आलेली अनुभूती नामदेव महाराज या अभंगामध्ये व्यक्त करतात. जे दृश्य पाहिलं आँख की विकृती और मन की मलिनता पवित्र दृष्टीने स्वच्छ मनाने भगवान परमात्म्याची केलेली साधना त्या साधनेतून झालेली दुःख निवृत्ती आणि परमानंदाची सुखाची प्राप्ती झाल्यानंतर त्या गोकुळवासियांचं जीवन आज आपल्या पुढे मांडतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 8 दिवसापासून मतोबारायाच्या पवित्र दरबारामध्ये नैताळे नगरीमध्ये घायाळ कुटुंबाच्या प्रांगणामध्ये 1 वर्षापासून आम्ही ज्या व्यक्तीला आमच्यापासून दूर गेल्यानंतर नावच ज्यांचं घायाळ आहे असा परिवार राजा भाऊ ज्याच्या फोटोकडे बघितलं तर राजा भाऊ आजही आमच्यात आहे. आणि राजा भाऊचा मोठा मुलगा जर फोनवर बोलला तर कोणी म्हणतं राजा भाऊच बोलतो आहे. मम अंशे जीवलोके जीवभूत सनातना ईश्वराचा कुठला तरी अंश मानवामध्ये आहे. भगवान पिता आहे आणि म्हणून स्वर्गीय वैकुंठवासी राजा भाऊच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कल्पवृक्ष असलेला कलियुगातला श्रीमद भागवत ग्रंथ आपण त्याचं मनन चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मंगलमय मरण करण्याकरता ही पवित्र दिशा आहे. दीक्षा देणारे खूप आहे पण दिशा देणारे कमी आहे. जन्म वेगळा आणि जीवन वेगळं आहे. देव हो राजा भाऊच्या पाठीमागे त्यांचे आईवडील, त्यांची धर्मपत्नी, त्यांची मुलगी जावई, त्यांची 2 मुलं, सून, नातू असा गोड परिवार. कुठल्याही क्षेत्रामध्ये राजा भाऊ अतिशय कोहिनूर हिऱ्यासारखा काम करणारा. पण त्यांच्या जाण्याने ती पोकळी कधीही या कुटुंबामध्ये भरून निघणार नाही. तरी सुद्धा या जगामध्ये अस्तित्व आहे. सुखात साथ देतो त्याला जीव म्हणतात आणि दुःखात साथ देतो त्याचं नाव भगवंत म्हणतात. प्रेमपूर्ण भगवंताची केलेली भक्ती भगवान परमात्म्याच्या चरणाचा आश्रयापर्यंत पोहोचून टाकते. या कलियुगामुळे मनाला मजबूत करण्याकरता फक्त हरिनाम ही एक साधना कलियुगात श्रेष्ठ आहे. कलियुग केवल नाम आधारा हा नाम आधार. वारकरी संप्रदायाच्या अनादी पेठेमध्ये आदिनाथ कापडिया आशुतोष महादेवापासून ही चालत आलेली दिव्य परंपरा नाम प्रसाद शंभु अविनाशी साजवा मंगल मंगल जासो साजवा मंगल मंगल जासो नाम प्रसाद शंभु अविनाशी नाम प्रसाद शंभु अविनाशी नाम प्रसाद
उमा सहित जपत पुरारी जपत मुरारी नाम प्रसाद शंभो नाम प्रसाद शंभो 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 श्रीजांनी अमंगल वेश धारण केलाय जे स्मशानभूमीत राहतात पण भगवंताच्या नामाचा हृदयामध्ये भाव आहे अमंगल भजन गोष्ट. करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम पुजी सदा शिव राम पुजी सदा शिव सदा शिव भजन करी महादेव 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 भजन करी मेटत कुअंग बालके रबराचा जो स्टाम्प असतो ना त्या रबराच्या स्टाम्पवर सारी उलटी अक्षर लिहिलेली असतात पण जेव्हा कागदावर आपण त्याचा ठसा मारतो तेव्हा उलटी अक्षरही सरळ होतात मेटत कुअंग भालके हरिनामाचं सामर्थ्य एवढं आहे का प्रारब्ध कर्म नाशिवंत जरी असेल खराब असेल पण संत आणि भगवंत या जगातल्या दोन ताकदी अशा आहे उलट प्रारब्ध सरळ करतात विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या हरिनामाचा गजर अनादि महादेवापासून विश्वनाथ ममनाथ पुरारी अशा पद्धतीने तो येत गेला आणि आपणही तो गाण्याचा प्रयत्न वाणीला पवित्र करण्याकरता मनाला प्रसन्न ठेवण्याकरता जिनके श्रवण समुद्र समाना या उक्तीप्रमाणे आपण हे तत्व करत असताना आज या कार्यक्रमाची सांगता आणि पुण्यस्मरण एकत्र आहे आणि या पुण्यस्मरणाच्या या हरिदिनीच्या या काल्याच्या कीर्तनाच्या उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचं परम आचरणीय व्यक्तिमत्व आदरणीय स्वर भास्कर आदरणीय भगुरे गुरुजी या ठिकाणी आले टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन आहे त्याच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या आवाजाचा अगोदरपासून परिचय होता आजही आहे असे स्वररत्न आमचा कोपरगावचं तालुक्याचं एक वैभव आमचे निळोबा महाराज त्यांचंही टाळी वाजवून उपस्थित या परिसरातून या गावातलं भजनी मंडळ विशेष आहे टाळी वाजवून त्यांचंही अभिनंदन बाकीचे नात येऊन उपयोग नाही नवनाथ आल्याशिवाय नऊ रंग भरणार नाही नवरसी भरवी सागरू करवी वृचित रत्नांज म्हणून नवनाथ महाराज आधी आमचे घायाळ कुटुंबातले अरुण दादा असतील माऊली असेल गाजरवाडी परिसर ही सगळी मंडळी आमचे शंकर दादा ओम दादा विठ्ठल दादा विशाल दादा ही सर्व मंडळी आणि आपण सर्व आलेले आप्तेष्ट नातेवाईक मंडळी आदरणीय भाऊसाहेब महाराज अजून कोणी राहिलाच विनेकरी या कार्यक्रमाचं संचालन करणारे तरुण घायाळ हा परिवार आणि सर्वांच्या चरणावर वहाडणे महाराजांचा शतकोटी प्रणाम सर्वांना वंदना करतोय मी तुम्ही 8 दिवस पाहिलं मला जातीत काही नाही मी फक्त माझ्या गुरुदेव जनार्दन बाबाच्या दुकानातला माल तुमच्या पुढे विकण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या जीवनामध्ये त्याग करी संसार मिटोनी पाटील जन्म कुडी
माय माळसा चढवी कळसा दहे गाव बुजळी कष्ट करी शिवभक्ती करी भक्ता समृत बोध करी. अशा बाबाजींच्या परम कृपेच्या अधिष्ठानाने बाबाजी जशी सेवा करून घेतील वेळेस ती आपण करण्याचा प्रयत्न करू. कारण ही अनादी परंपरा सांगून गेलो. कारण अन्नदान करणारे आज शेकडो आहे. अन्नदानाचं महत्व अनुपम्य आहे. अन्नाचा एक कण महत्वाचा आहे. मनुष्य जीवनामध्ये संगतीचा एक क्षणही महत्वाचा आहे. संगत आणि पंगत ज्याला कळाली, अन्नाचा कण आणि मनुष्य जीवनाचा एक क्षण ज्याला कळाला, त्याच्या जीवनाकरता बडो भाग तानो मानुष्य देह पावा सुरलिनी सरग्रंथ सुहावा साधन धाम मोक्ष कर द्वारा. हे करण्याकरता हे जीवन आहे. आणि त्याकरता जीवनामध्ये हा वारकरी संप्रदायाचा एक परंपरेचा एक प्रवास आहे. का शेवट कुठलाही महोत्सव असो, नामसप्ताह महिन्याचा असो, 15 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, मग ती कथा कीर्तन काही असेल तर त्याची शेवटची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करायची असते. कारण आपण पंजाबमध्ये जर गेला, गुरुद्वारामध्ये गेला तर त्या अन्नदानाला तिथे लंगर बोलतात. सुख पाया सुख पाया सुख पाया सुख पाया रहीम तेरी सुख पाया सुख पाया सुख पाया सुख रहीम तेरी सुख पाया. बोलो नानकी अरदास मेहरबान साहिब मेहरबान साहिब साहिब मेरा धर्म का हो क्या सुख पाया सुख पाया सुख पाया सुख पाया रहीम तेरी सुख पाया रहीम तेरी सुख पाया रहीम तेरी सुख सदा नानकी अरदासी लंगर बोलतात. आणि वारकरी संप्रदायाच्या शेवटच्या दिवशी दह्या लाह्यांचा जो केला जातो त्याला काला म्हणता. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी 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 माझा ज्ञान राजा गोपाळासी नाया वाटी गोपाळासी लाह्या माझा ज्ञान राजा गोपाळासी नाया वाटी कारण काला करण्याकरता श्रीकृष्णही लागतो आणि गोपाळही लागतात. एकच टाळी झाली चंद्रभागेवन. हा काला करण्याकरता गोपाळ आणि कृष्ण आमच्या अवतारात आहे, आमच्या हिंदूंच्या जीवनात आहे. जे जे गृहस्थी पतित जे जे गृहस्थी तपोनिधी जीवन जगले तिथं ईश्वर प्रगट झाला. कोणा तपस्व्याच्या संन्यासाच्या साधूच्या आश्रमात आतापर्यंत एकही अवतार प्रगट झाला नाही. जे आचरण करतात जे तपोनिधी आहे ते तपोवन आहे. पती पत्नी पत्नीने संवाद करावा, प्रश्न करावा
आणि त्या प्रश्नाचं उत्तर पतीने द्यावं. जगत कल्याणाकरता शास्त्र जन्माला यावं. गावत संतत शंभू भवानी पूजेरी अखिलेश्वर जा. जिथे प्रागट्य होत हे प्रेमाशिवाय नाही. मग हा काला शिवाचं शिवाचं ऐक्य काला. तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. पांडुरंगाने कीर्तनात नाचावं. आहा असे नामदेव महाराज. पांडुरंगाने सगळे संत जमले का हात छातीला हात लावावा. हा माझा लाडका नाम आहे असं म्हणावं. मग देव ज्यांच्या कीर्तनात नाचायचा. हल्ली कमी कीर्तनकार कमी नाही. किती कीर्तन करताना दिसतो दाखवतो. पण जगातले एक सांगू का, थोडं वाईट वाटेल वाटू देऊ नका. जगातले सारे कीर्तनकार महाराज एकत्र केले तरी एक नामदेव महाराज होत नाही. आणि जगातले सारे संन्यासी एक केले कलियुगातले तरी एक जनार्दन स्वामी होत नाही. विठ्ठल विठ्ठल. हे जसं खरं आहे सत्य आहे. आणि अशा कीर्तनात देवाने नाचावं. आणि काय एकमेकाबद्दल प्रेम आहे. जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग असा तो काला. आणि त्या काल्याच वर्णन केल्याशिवाय चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. उंच निचाधिकारी ते चित्र वेगळं आणि चरित्र वेगळं. चित्र लिहिल्या जातं, लेख रेखाटल्या जातं. पण चित्र पुसू शकतं, चित्र फाटू शकतं, पण चरित्र मात्र फाटत नाही. तेही प्राणा परुते आवडती मज निरुते. ते भक्त चरित्रा ते प्रशंसते. हा पवित्र होईन चरित्र उच्चारे. चरित्र त्यांचं आहे. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनांचा येणे करुणी संहार. दुर्जनाचा येणे करुणे संहार. दुर्जनाचा ये करुणी संहार. दुर्जनाचा येणे करुणे संहार. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्ण राम धर्मयुग आहे आणि कृष्ण युग धर्म आहे. धर्मयुग म्हटल्यानंतर सत्य न दुसरा धर्मो समाना. आगम निगम पुराण बखाना. राम ही केवल प्रेम पियारा. जान ले सो जान निहारा. पहिली गोष्ट राम तत्व काय आहे जानना पडेगा, समझना पड़ेगा, पहचानना पड़ेगा, आखिर अनुभव करना पड़ेगा. राम तत्व जाने. जो संसारी आहे ज्याने राम तत्वाचं आचरण का केलं त्याला कृष्ण कळेल, त्याला कृष्ण दर्शन होईल. जोपर्यंत राम जीवनात नाही तोपर्यंत कृष्ण साक्षात्कार होत नाही. गोकुळवासियांनी अयोध्यावासियांनी केलेली साधना. अवधपुरी सुनील रघुकुल राम. रघुशासन पासून नीतीने जीवन परिक्रमा करत असताना भगवान रामराया करता केलेली संपूर्ण सेवा. सेवा धर्म कठीण जग जाना. कठीण केली पण सगळ्यांची उधारी देण्याकरता एकच सांगेल. राम अवतारा जगजननी जगदंबा मा सीता भगवती
प्रभू रामचंद्रापेक्षा 6 वर्षानं लहान होत्या आणि कृष्ण अवतारामध्ये आमच्या प्रेममूर्ती राधा स्वामिनी गोपाल कृष्णापेक्षा 6 वर्षानं मोठ्या आहे. विठ्ठल विठ्ठल. वानरांना खाण्याकरता डाळिंब द्या खातील, द्राक्षे द्या खातील, चिक्कू द्या, सफरचंद द्या, केळी द्या, शेंगदाणे फुटाणे काही द्या, सगळं खातील, पण सीताफळाला रामफळाला तोंड लावणार नाही. हे जसं दर्शन आहे. या कार्यक्रमाला अनेक हे साधू संत आलेच, पण जनार्दन स्वामीच्या परम कार्यामध्ये महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज असो आदी धर्म सोहळ्यामध्ये ज्यांचा खूप मोठा योगदानाचा वाटा असतो सेवेच्या असे परम महामंडलेश्वर स्वामी जनेश्वरानंद महाराज भारत आश्रम, त्यांचं टाळी वाजवून स्वागत आहे. साधुवाद. नमो नारायण. जय बाबाजी. म्हणजे एवढी आचारशीलता, युक्ताहार विहार. वानर जर एवढा सूक्ष्म नियम करतात, मग भगवंत रामचंद्र म्हणतात माझ्या करता सत्य सेवा समर्पण व्रत स्वीकारलं तुम्ही आहे, पण कृष्ण अवतारा सार कर्ज मी फेडून टाकणार. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहणे. मग मागचा जन्म पृष्णी आणि स्वतप्पा यांनी कितीतरी जन्म साधना केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. खरा परमात्मा ज्याला प्राप्त करायचा आहे, खरा धर्म रक्षण ज्याला करायचं आहे, त्याने सुखाची अपेक्षा कधी करायची नाही. कारण सच्चा धर्म सुख नहीं देता, सच्चा धर्म दुख देता है. सिभी दधी हरिचंद्र नरेशा. सिभी राजाला काय मिळालं, दधीची मुनीला काय मिळालं, राजा हरिश्चंद्राला काय मिळालं, तसं पृष्णी स्वतप्पा हे देवकी वसुदेव झाल्यानंतर, अरे लग्न झाल्यापासून ज्यांच्या वाट्यावर सारं दुःख 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 आहे. एकीकडे जर पाहिलं तो द्वारकाधीश आहे, रोहिणी नक्षत्रात आला, चंद्रवंशात आला, बुधवारी आला, मध्यरात्री आला, मंद मंद पाऊस पडत होता, दिशा प्रसन्न दिसत होत्या, डोळ्यांना आनंद झाला होता. त्याला अनेक नावं आहे, बाळकृष्ण, लाला कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण, श्रीकृष्ण, जय कृष्ण, योग योगेश्वर कृष्ण. पण तरी सुद्धा एवढे कृष्णाचे त्याच्या अगोदर वैभव प्राप्त होण्याच्या अगोदर दुःख आहे. माऊली वर्णन करता दुःख लेवोनी सुखाची अंगी सडित जगात. आईची दोन्ही मुलं आहे. विश्व माऊली ज्ञानराज माऊली सांगतात का सुखालाही तिने जन्म दिला आणि दुःखालाही दिला, पण सगळं जग सुखाच्या मागे मिरवणुकीत हजर आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला.
हिंडता दिशाची न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित निनती कोण सुखाच्या चरवणुकीमध्ये सर्व हजर आहे नाही नाही सुख के सब साथ में सुख के सहसा दुख में न को सुख के सब साथ दुख में न कोई। सुख के सब साथ दुख में न कोई। तेरा नाम है साचा दुर्गा को तेरा नाम एक साचा दूजा को मेरा मेरा मेरे साथ सुख के सब साथ दुख में न कोई। सुख के सब साथ दुख में न सुखात सगळे साथ देतात हे जगतामध्ये ईश्वरानंही शोधलं दुःख लिवोणी सुखाच्या अंगी सळीत जगात तेव्हा दुःख नाराज झालेलं आईने पाहिलं माऊली गोड सांगतात आणि दुःखाला विचारलं का रे दुःखा तू का उदास आहे का नाराज आहे म्हटले आई मला जन्म दिल्याबरोबर मला मारून का टाकलं नाही तू सर्व सुखाच्या मागे पडतात सुखाचा जय जयकार करतात मला कोणी विचारत नाही आई सगळं जग सगळी प्रॉपर्टी सुखाच्या नावावर आहे आईच्या डोळ्यात पाणी आलं आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रती आहा किंबवना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा पहिला श्वास जिच्या पुढे सोडला ती आई होती आणि आपण पहिला जन्माला आल्याचा आनंद आपल्या बापाला झाला आईने आवाज दिला मिरवणूक चालू होती फटाके आतषबाजी चालू होती अबीर गुलालाची उधळण चालू होती सुखाच्या अवतीभोवती सारी प्रचंड गर्दी होती समुदाय होता आवाज दिला दरवाजातून सुखा सुख पळत पळत आलं मिरवणूक सोडून दिली बाकीचे नाराज झाले सुखाचे चाहते येऊन आईला नमस्कार केला का ग आई का बोलवलं मला हा कोण आहे रे म्हटले हा तू माझा भाऊ आहे मग एक काम कर त्याला कोणी विचारत नाही मग काय करू आई मी त्याच्याकरता तुझे कपडे त्याला देईन त्याचे कपडे तू घाल सुखाने ऐकलं आणि आपले कपडे उतरले आणि ते दुःखाला दिले आणि दुःखाचे कपडे आतमध्ये आपले घालून घेतले माऊली म्हणता वरवर सुखाचा बास आहे विषाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची साबुली जाईल रया हे शोधलं साधू संतांनी मग त्याच्या दुःख निवृत्ती करता कलियुगात एक आधार आहे तो म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती योग आणि हा गोकुळवासियांना प्राप्त होण्याकरता देवकी वसुदेवांना प्राप्त होण्याकरता नामदेव महाराज म्हणतात समस्त जगताचं त्या निमित्ताने या 8व्या अवतारानं दुःख हरण केलं आणि ती निवृत्ती दुःखाची केली दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे ते सुख दुःखाचे
गुला बोलत रंग विरांगत गुलगुला बोलत प्रगट झाला विधाता. सर्व ब्रह्मांडाचं पालन पोषण करणारा परमात्मा जेव्हा डोळ्यानं पाहिला, हा प्रय भय प्रगट कृपाला दीन दयाला, मग ते राम असू द्या कृष्ण असू द्या प्रगट. सूर समविनती करी पौंचे निज निज धाम, जग निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम. तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पहिला तुहारे श्री हरी पाहिला डोळे तुहारे श्री हरी पहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पहिला डोळे भरी. पाहता पाणे तुरी सारे पाहता पाणे सारा तुहारे हरी पाहिला डोळे तुहारे श्री हरी पाहिला डोळे तुहारे श्री हरी पहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पहिला डोळे दुःख निवृत्त झालं त्याला पाहिल्यानंतर. पाहता पाहता मना नपुरे धनी. तो कोण आहे? योगिया दुर्लभ. तो प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. ज्यांनी ज्यांनी पाहिला, पाहता पहाणे दुरी सारोण्या, त्याला पाहिलं. मग आता दृष्टी पुढे आईसा चितुराय समचरण दृष्टी विटेवरी. मग त्याला पाहिल्याचा आनंद आहे. तुझबीन सखा मज नाही कोणी. आई बाबाला वंदन केलं प्रगट झालेल्या विधात्याने. कारण बाबाजी सुद्धा सांगायचे जगातला धार्मिक माणूस तो आहे. धार्मिक कोणाला म्हणतात? विश्वसंत बाबाजी सांगायचे, जो माता पिता गुरु श्री संतान शरणांग अतिथी यांची सेवा करतो, यांच्या पुढे नतमस्तक होऊन शरणागती पत्करतो, तो जगातला धार्मिक माणूस आहे. पूज्यपात मोरारी बापू तर सांगतात, तिलक लगाया हो, दान करते हो, गान करते हो. ये धार्मिकतेचा बाह्य परिचय है. लेकिन माला नहीं भी पहनी हो, दान गान नहीं भी करते हो, मंदिर में नहीं जाते हो, लेकिन विपत्ति आएगी तो आप धैर्य रखते, वो आदमी धार्मिक है. धैर्य हे धर्माचं 10वं लक्षण आहे. आणि धैर्य ज्याने ज्याने धारण केला, त्यांच्या जीवनामध्ये अगोदर दुःख मिळालं त्यांना, आणि नंतर सुखाची प्राप्ती झाली. माऊलीच्या आईबापांनी सर्वस्व बलिदान केलं, आणि आज निस्त आठवण केली, तिथं जरी पोचलो. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखाची लहर आहे तिथे. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. येईल त्याला सुख मिळेल. मने काया वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद रूपे साम्राज्याचा चक्रवर्ती. आहा,
तू संसार श्राताची सावली, तू अनाथ जीवाची माऊली, तू अमुते किर प्रसवली, तुझीच कृपा परमात्मा संत असो. प्रगट झाल्यानंतर बाबा आईला नमस्कार केला. एक काम करा बाबा, नंदाच्या घराला माझा नेम. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. फार मोठं नाव आहे टाळी वाजव करता, खूप मोठा. ऐकावं वाटतं. ज्यासे मिले वो मधुकरी है. विठल विठल. ज्यासे शुभ मिले तो क्या है, मधुकरी है. एखाद्या क्षेत्रात गेला, गंगा मिळालं तर आंघोळ करून घ्यायचे. हो, जे ज्ञान गंगे नाहले ते पूर्णता होऊन आले. बस आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ गुण ज्याच्याजवळ दिसला ना, ती आकलन करण्याची भगवंताकडे प्रार्थना करत जा. बस मजने गोकुळाला. पण गोकुळामध्ये तोपर्यंत सुख प्राप्ती नव्हती. का? तिथे भगवंताची माया होती. दैवीयसी गुणमयी मम माया दुरतया. ती माया होती. आणि एका संताने उपकार केले गोकुळावर. गोकुळातली माया हटवली. माया हटवल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार झाला. आणि ब्रह्म साक्षात्कार झाल्यामुळं घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्या त्रास. जिकडे तिकडे हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख भावले, हरी सुख भावले, हरी सुख भावले रे, हरी सुख भावले. गोकुळीचा ते पावलं, ते मिळालं. गोकुळीच्या गवळ्या गोपी गोदना सकळा. हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. नित्य हरीचे या समागमे नाही देखिले ते सुख भोगू देई. प्रारब्ध संचित क्रियमानतही गेले ठाईचे ठाई पालटो निहो. दुःख निवृत्ती झाली आणि सुखाची प्राप्ती झाल्यामुळे बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा
ढोक महाराजांना व्यासपीठ रंगीत बनवणारे आमचे निळोबाराय आहे बरं का. त्या कालापासून बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी नरनारी आनंदी झाल्यामुळं हा दुःखाची निवृत्ती झाली. घर हो लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. कारण गोकुळामध्ये तोपर्यंत माया होती. ही माया हटवण्याचं काम संत करता. संतांनी का माया हटवली मग योगम रतव्वा भोगम रतव आचार्य शंकराचार्य भगवान म्हणता. मग सगळीकडे ब्रह्मदर्शन होतं. हा ब्रह्म कसे वेडावले बाई ग वसुदेव घेऊन गोकुळ गेला. यशवदेन खेळविले बाई ग बाई ग बाई ग वेडावले बाई ग. ब्रह्म वेडा हो ब्रह्म आलं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती परब्रह्मच आहे. पुंडलिका भेटी जसं परब्रह्म तसे परब्रह्म गोकुळात आलं जीवनात आलं. त्याच्यामुळं लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जपतपे जपतप केल्याविना प्राप्त होत नाही ब्रह्मज्ञान. एवढं सोपं नाही ब्रह्मज्ञान. जरी कळे उठाउठी तरी का हिमपुटे वेद झाले. असं करत असताना मग काय झालं परमात्माला आणि परमात्म्याने चरित्र प्रारंभ केलं. आनंदी आनंद झाला. काय करू लागला परमात्मा नामदेव महाराज दुसऱ्या चरणी बोल बोला धर्मयुगातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंच्या चरित्राला प्रारंभ झाला वयाच्या 15व्या वर्षापासून. बापाचं प्रेम काय हे 15व्या वर्षी राम प्रभू झाले तेव्हा समस्त विश्वाला रामायणामधून कळालं. अयोध्या आनंदित आहे. अयोध्या शब्दाचा अर्थ जिथे कोणाचंच युद्ध नाही ती अयोध्या. भावा भावाचं नाही, जावा जावाचं नाही, सासू सुनेचं नाही, पती पत्नीचं नाही, महाराज महाराजाचं नाही, कलाकार कलाकाराचं नाही, नेत्या नेत्याचं नाही, साधू साधूचं नाही ती अयोध्या. 63 चाकड्याप्रमाणे धर्म धुरंदर गुणनिधी ज्ञानी हृदय भगत मती शारंग पाणी. 4 राजकुमार राम भगवान, भरत भैया, लक्ष्मण भैया, शत्रुघ्न भैया
पण बापाचं प्रेम काय आहे? बाप जर राजधानीतून आले तर जोपर्यंत आपले लेकर आपल्या बरोबर जेवत नाही तोपर्यंत बापाचं पोट भरत नाही. माऊली सुद्धा सांगतात, बाळक बापाच्या ताटीने घे, बापासीच जीव लागे, का संतोषोने वेगे मुख सोडवी. घायाळ करणारा एक आमचा राजू दादा, घायाळ कुटुंबाचा, प्रेमाने घायाळ करणारा, वात्सल्याने घायाळ करणारा, ना राजनीतीमध्ये असा बाणा, असा कोहिनूर हिरा. सर्व क्षेत्रातले लोक या ठिकाणी आले. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राचा अष्टपैलू कारभार करणारा, कमी वयामधला हा आमचा अण्णा. त्याची 3 लेकरं. प्रशांत दादा, प्रतीक दादा, पूजाताई. प्रशांत दादाचं पूजाताईचं लग्न झालं आहे. अपेक्षा होती आता लहाण्याचं लग्न व्हायचं होतं. जीवन याचं नाव आहे. संयोग यो कुदरत का खेल है. पण सामान्य बापाची जर अवस्था है, भोजन करत बुलावत राजा, नहीं आवत प्रभु बाल समाजा. ईश्वराला पकडायचं असेल तर खाली हात जावं लागतं. तुम्ही म्हणाल माझ्याजवळ पैसा आहे, वैभव आहे, सत्ता आहे. नाही नाही नाही. एक पिता होऊन जर गेला तर परमात्मा पळत पळत येईल. पण महाराजांनी मस्तकावरचा सोन्याचा मुकुट काढला नाही. मंत्री बैठक घेऊन आले आणि कौशल्या महाराणीला विचारलं, महाराणी राघव का आहे? महाराणीने सांगितलं, कौशल्या मातेने, तो अंगणात खेळतोय आपल्या भावंडासमवेत. सावळाग रामचंद्र करी भावांडासी प्रीत, थोरा थोरा निधी शिकावी माझ्या बाळाची. कौशल्य काय करू ग? तो जोपर्यंत माझ्या ताटात बसत नाही, माझ्यासोबत जेवत नाही, तोपर्यंत माझं पोट भरत नाही. आवाज देऊ का? राघव चल्या. भगवान बाबाने दिलेली आवाज तिथूनच वाकल्या दाखवतात. नाही आवत प्रभू बाल समाजा. इथं पूज्यपाद गोस्वामी सांगतात, दशरथजी महाराज ज्ञान आहे, ज्ञानाला कधी कधी गर्व होतो आणि गर्व देवाला आवडत नाही. तेळभर जरी होय अभिमान, मेरो तो समान भार देवा. कौशल्य नाही येत ग तो. हा मुकुट बाजूला ठेवला असता, बाप म्हणून आवाज दिला असता तर. अगं तू आवाज दे. कौशल्या जब बोल न जाई, कौशल्या जब बोल न जाई, दशरथ ज्ञान आहे पण आई मात्र प्रेम आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. आहा. मग भगवंताला जे आवडतं, भगवान 15 वर्षाचे झाले. बाप सांगतो आहे, एका बापाचं पुण्य स्मरण आहे. 15 वर्षाचे झाले.
एवढी तपाची सामर्थ्यता ज्यांच्यामध्ये आहे, विश्वामित्र सेतो कण्व दुर्वासा भृंगरा कश्यप वामदेव अतिवरिष्ठ नारदा दया, या ऋषीपैकी विश्वामित्र महामुनी आले ते अनेका गृहस्थीच्या अंगणामध्ये वाचते, ब्रह्म साक्षात्कार करणार आहे. पण विचार केला, आमच्याकडे ईश्वर प्रगटला नाही. ईश्वराचा जन्म एका गृहस्थीच्या अंगणात झालाय. ज्याला नीती नीती म्हणून सगळे बोलतात, तो परमात्मा. त्याचा परिचय घेण्याकरता, त्याची परीक्षा बघण्याकरता आलो आहे. केव कारण आगमन तुम्हारा, कुठल्या कारणाने तुम्ही आला महाराज? दशरथ महाराजांनी आतिथ्य सन्मान केला, सोन्याच्या सिंहासनावर पाद्य पूजन केलं बसवून. हे राजा, माझ्या आश्रमामध्ये फार दिवसापासून यज्ञ चालू आहे, पण त्या यज्ञाची पूर्णाहुती मारीच राक्षस आणि सुभऊ राक्षस होऊ देत नाही रे. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता अनुज समेत देवुर गुणाथा, तुझा लहान मुलगा लक्ष्मण आणि ज्येष्ठ मुलगा तुझा राम, त्यांना मागण्याकरता आलो. गुरुदेव, कुठे ते बलाढ्य राक्षस मारी सुभाऊ आणि माझी कुठे कोमल मुलं? एक काम करा, मागवू धेनु. महाराज, पाहिजे तर दुभत्या गायी किती पाहिजे ते मागा. महाराज, सुवर्ण किती पाहिजे ते मागा. महाराज, बागायत जमीन किती पाहिजे ती मागा. वाटेल तर माझे प्राण मागा महाराज, पण मी माझ्या मुलांना नाही देऊ शकत. हे बापाचं प्रेम आहे. आता ती फार मोठी कथा आहे. पुढे वशिष्ठांनी सांगितलं, देऊन टाकलं नंतर, पण बाप कळण्याकरता तसा एक बाप मायेला बाहेर काढतो गोकुळात. ब्रह्म साक्षात्कार झाल्यामुळं जिकडे तिकडे रंगणी रांगत गुलगुला बोलत, गल्ली गल्लीने परमात्मा सावळा हो, हरी सावळा हो, मदन मोहन काना गोवळा हो, जोहा लावण्याचा पुतळा, जयाच्या अंगी सकळकळा, जयाच्या गळा वैजंती माळा, तया वेळवेळा दंडवत. तो परमात्मा तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्या. हे चरित्र करू लागले. रामप्रभूचं चरित्र 15 वर्षी ताटिकाले मारलं, तिथून सुरुवात झालं. पण गोपाल कृष्ण परमात्म्याचं चरित्र लहानपणापासून एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदणे राखिताय. मग असा परमात्मा त्याने काय केलं? त्याने गोकुळात येऊन चित्तरूपी लोण्याची चोरी केली. आणि नामदेव महाराज म्हणता, त्याच्या हातामध्ये चित्तरूपी लोण्याचा गोळा नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा, लोनियाचा उंडा. नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा, लोनियाचा उंडा. गवळणीच्या कोंडा
भटियार रागे वाजवा ना. गवळ नित्या तोंडा गवळ नित्या तोंडा रंगानी रंगत गुलगुला बोलता गुलगुला बोलत रंगानी रंगत गुलगुला बोलता गुलगुला त्या परमात्म्याला चित्त लोणी आवडतं. शरीरात पित्त पाहिजे. संसार चांगला करायचा तर वित्त पाहिजे. देवा करता चित्त पाहिजे. हो चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गोरुड ध्वजे किंवा सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. चित्त रूपी लोण्याचा गोळ हातात घेऊन त्या गोपिकांनी केलेली साधना. जाके रही भावना जैसी प्रभु मूर्ती देखी न तैसी. ज्याचा भाव जसा असे तसा परमात्मा. दृष्टांचा चळकाव होता तो. त्यांना पायावर शरणागती यायला सांगायचा. साधूचं रक्षण करायचा. गोपाळांचं रक्षण करायचा. धर्माची स्थापना करायचा. नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा गवळणे त्या तोंडा बोलविल्या. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं स्मरण करा. काही वेळातच आपण कार्यक्रमाची पूर्णाहुती करणार आहोत. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी भजन करा. विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा त्या तोंडा भुलविल्या. रंगणी रांगत गुळगुला बोलत आसुरळत चरणातळी. अनेक काम केले हे सोंग सारिले या रुपयानंते. पुढे हे बहुत करण्या. ए गोपाळांनो चला वळू गाई बैसू जीव एके ठाई. बहु केली वण. अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ
स्वामी परमात्मा है. या इंदिर रूपी गायींना घेऊन तुम्ही इकडे या. हो अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषा नित्यायुक्तानाम योगक्षमम वहाम्यम. जो मज होई अनन्य शरण तयाचे निवारी मी. या मला शरण या, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे मला शरण या. अनन्यतेने तुम्ही काला, पण हळूहळू चला. केलेलं पुण्यकर्म कोणाला बोलून दाखवू नका. केलेलं पापकर्म उघड करा. हळूहळू चला. कोणे कोणाशी न बोला. हे सांगत असताना विट्टी दांडू चेंडोऱ्या लगोऱ्या नाना परी खेळ मांडियला यमुनेच्या तीरी अंगाई गोपाळ. मग ते खेळता 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 लगोऱ्या लपण्णा होतो तो हमामा. काही गोपाळ घड्याळ पाहायला लागले, काही गोपाळ मोबाईल दाखवायला लागले, काही वरती बघायला लागले, काही पंक्तीच्या भंडारगृहाकडे बघायला लागले. भगवान म्हणता ठीक आहे, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरून या माये नवनीताना. देवा सगळे आले रे तुझ्याजवळ, तुझ्या चरणाजवळ सगळे आल्यानंतर 8 दिवसापासून ज्या वास्तविक हे निमित्त नाही. सूर्याने पूर्वेकडून उगवायचं असतं रे माय बापा, पश्चिमेकडून मावळायचं असतं. पण या कुटुंबामध्ये चंद्र उदित होने से पहिले राहू उदित हो गया. हे दुर्दैव आहे. पण त्याच्या दुःख निवृत्ती करता ज्यांच्या खांद्यावर जायचं असतं त्या आईवडिलांना दुर्दैवी लेकाचा मृत्यू बघायला वाटतो. पिता देखता पुत्रमध्ये किती दुःख आहे. आई पुढून एकुलता एक मुलगा जावा, माते पुन्हा बाळक काळी नेता एकुलते एक. जगतामध्ये किती कवडीभर सुख असू द्या, त्या सुखाला संपवण्याची ताकद कणभरच दुःखात आहे. दुःख येऊ नये म्हणून माणसं समोरून दरवाजा बंद करतात, पण त्याला मागच्या दरवाजाने येता येतात. आपण दरवाजा मागचा पुढचा जरी बंद केला त्याला खिडक्या उघड्या दिसतात. ती खिडक्याही बंद केल्या तरी त्याला स्लाप उतरून किंवा जमीन उपाडून येता येतं. हो, त्याचं नाव दुःख आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती भैकापचित्ती. एकच मी सांगेल, बाप दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भरे लोटले, ते मृत्यूलोकेचे शेवटील येणे झाले हटवेळ. हो, प्रत्येकाला जायचं आहे, पण इथे काय ठेवायचं आहे? हम रहे ना रहे मोहब्बत रहेगी. आम्ही केलेलं फक्त प्रेम. हरि नाम रह जाएगा, नाम रह जाएगा. आदमी का क्या भरोसा जिंदगी का. फक्त हे करत असताना नियम ठेवा. कृष्ण परमात्म्यानं नियम केला गोकुळात असेपर्यंत 11 वर्ष 52 दिवस जीवनात नेम करा. आवडे देवासी तो एका प्रकार हा नेम करा. एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम तया पुरुषोत्तम हे विसरत नाही त्यांना. आणि मग असा असलेला नेम जीवनात ज्यांनी केला. राजा भाऊंना कोणाच्याही कडे जात असताना अतिशय स्वच्छ निर्मळ मनाने सर्वावर प्रेम करावं. येईल त्या अतिथीचा सन्मान करावा. हा घायाळ कुटुंबाचा सूर्य अस्ताला गेला हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. हो, पण कधी आता हे कळलं? वियोगात मिलन होते नेमया जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन बोंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी पुन्हा नाही होत भेट. खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा 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 कोणाचा. अरे ब्रह्म ज्याच्या पोटी आलं त्या रामरायाच्या बापाला सुद्धा पुत्र वियोगाने जावं लागलं. हो, ज्याच्या नावाने सारी संकट तरतात त्या परमात्म्याला अडवाणी पायनं 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. हे जीवन ज्याला मिळालं, भगवान गौतम बुद्ध म्हणता याला जास्त दुःख आहे आणि सुख कमी आहे. हे जीवन ज्याला मिळालं त्याला ते मारायचं, इथं सेवायचं आहे. हो, फक्त या जीवनाने सतचित आनंद परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे.
परमात्म्याच्या चरणाजवळ जागा निर्माण करायची आहे. ही जागा कीर्तन करूनच निर्माण होईल असं नाही, ही तर श्रेष्ठ भक्तीच आहे. संसारातलं सारं व्यसन संपून आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, एवढं सामर्थ्य या भक्तीत आहे. पण समाज सेवा करताना, रंजल्या गांजल्यांची सेवा करताना, ती सुद्धा भगवंताच्या चरणाजवळ पोहोचण्याची जागा आहे. म्हणून जड अंतकरणाने आपण सगळेजण राजू अण्णाला या ठिकाणी भावपूर्ण प्रणाम करूया. 8 दिवसापासून आपण एकत्र आलो. बिना नाम का रिश्ता अध्यात्म है. परमार्थाची सांगता नाही, परमार्थाचा पूर्ण विराम नाही. फक्त माऊली म्हणतात ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. फक्त आहे पूर्ण विराम तो परमार्थ आहे. प्रश्न चिन्ह म्हणजे तो संसार आहे. अशा संसारात तो परमपदाला प्राप्त करून देणारा भाव व्यक्त करतो आहे. म्हणून नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा, गवळणे त्या तोंडा भोळ्या, साऱ्या गोपाळांना एकत्र केलं. देवा आमचं कोणी नाही रे, तुझ्या चरणी सगळे आले आता. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, आणि भगवंताने सगळ्यांच्या शिवद्वारा एकत्र आणायला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा माऊली धराते दोघ जण धराते. नाही एक मिनिट हा ते धराते काल्याचा. हा दही अंडी धरा. शिंके लांब विले दुरी विठ्ठल. नंतर शिंके लांब विले दुरी होतो तिघाची निवरी. तुम्ही वारे दोही कडे मुखा पसरोनी गडे, वारे दोही कडे मुखा पसरोनी गडे, वाहतीच्या धारा वाहतीच्या धारा, यारे दोहीचा कोपरा, यारे दोहीच्या कोपरा. तुका म्हणे हाची टोका, हाती टोका, उदे भरवणे दे लोका, उदे भरेन दे लोका. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जणी प्रकाश. काला वाटो एकमेका, वैष्णवानी का संभ्रम. वाकोनिया ब्रह्मादिका ब्रह्मलोकाला काला वाटो एकमेका, वैष्णवानी का संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटो एकमेका वैष्णवानी का संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल. सूचना आहे. आदरणीय जनेश्वरजी महाराज यांच्या भारत माता आश्रमामध्ये त्यांनी सूचना आठवण दिली. किती तारखेला बाबा? 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत शिव महापुराण कथा बाबांनी माझंच निमंत्रण मला दिलेलं आहे आणि सगळ्यांनी तिथे लाभ घ्यावा. आणि गजानन महाराज प्रगट दिनाच्या तिथे काल्याचं कीर्तन आमची सेवा दिलेली आहे. आणि हे भजनी मंडळांनी सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन नवनाथ माऊली भजनी मंडळाने दिलेलं आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शतशः प्रणाम करतो आणि याच ठिकाणी आलेले आप्तेष्ट नातेवाईकांना जय हरी जय बाबाजी करतो. या ठिकाणी थांबतो. आज घायाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोत. 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. राजाभाऊच्या जाण्याने निश्चित हा परिवार दुःख झालेला आहे. हे दुःख निवारण होण्याकरता या कुटुंबाने पहिल्या महिन्यापासून तर 12ही महिने या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आणि आत्ता 7 दिवसाची कथा, 7 दिवसाचा सप्ताह या कुटुंबाने राहत्या घरी हरिभक्तपरायण आनंददासजी महाराज वाढणे
यांच्या प्रमुख अशा उपस्थितीतून त्यांनी ही कथा रात्री त्याची सांगता केली. हे कुटुंब राजाभाऊचं सांगायचं ठरलं तर 50% राजकारणी होते, 50% धार्मिकही होते. अतिशय कीर्तनकार त्यांच्या नातेवाईक असतील, परिचयाचे असतील. त्यानंतर राजकीय म्हणायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जो जो पुढारी असेल तो पुढारी त्यांच्या गळ्यात हात घातल्याशिवाय राहत नव्हता, तो मोठा असो लहान असो. नैताळामध्ये कोणतंही विलक्षण असलं तर राजाभाऊवर गुलाल हा असायचाच. राजाभाऊ कोणत्या पार्टीचा असेल काय माहीत नाही, पण राजाभाऊला सर्व गाव जवळचं मानत होतं. आणि त्यात पावलावर पाऊल ठेवून आपले प्रशांत दादा असतील, प्रतीक दादा असतील आणि या ठिकाणी पूजा गायके मुलगी, या तिघांचं या ठिकाणी प्रेमाचं बापाचं नातं हरवलेलं आहे. मी निश्चित परमेश्वराला प्रार्थना करतो, एवढे कार्यक्रम या पुण्यस्मरणानिमित्त कुठं होत नाही, पण आज खरं तर या कुटुंबाने खरंच सप्ताह काय सप्ताहपेक्षा पुढचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे. सगळ्यांचे संतपूजन सत्कार वगैरे सगळं या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी विशेष करून गायनाचार्य हरिभक्तपरायण बगुरे गुरुजी, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे, पहिल्या ओळीमध्ये त्यांचं नाव असतं, ते असे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं टाळे वाजून एकदा स्वागत करूया. त्यानंतर त्यांच्याच तोडीचे कोपरगाव तालुक्यातील निळवाराय सूर्यवंशी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करूया. मी विनंती करतो दोघांनाही बी आमच्या सप्त्यासाठी 1 वर्ष आम्हाला तुम्ही लाभले पाहिजे असंही मी त्यांना विनंती करतो. आणि इथं गायक वादक रात्री आपण त्यांचा सत्कार केलेलाच आहे. त्यानंतर या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी बाबाजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बाबा भारतमाता आश्रम हे आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली पर 2 शब्द बोलतील. त्यानंतर पाठीमागं कोणी श्रद्धांजली सर बोलणारे आहेत, त्यांनी डोकळे साहेबांना विनंती करतो पुढे या. हे बघा, या कार्यक्रमाला परमार्थिक रंग देणारी 2 माणसं अनेक आहेत, पण प्रशांत दादाच्या सांगण्यावरून नवनाथ माऊली आणि अरुण दादा घायाळ यांचा सत्कार प्रशांत आणि ऐकून घ्या, त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, ठीक आहे. शिवाजी पाटील डेपले या द्या बाबाजी. मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनहरिही. आज या ठिकाणी जो उत्साही माणूस खऱ्या अर्थानं होता तोच या ठिकाणी नाही आहे, की ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं राजाभाऊ म्हणजे या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये एक नावाजलेलं नाव, सगळ्याच अँगलनं ते परिपूर्ण असलेला हा व्यक्तिमत्व. ही वेळ जायची नव्हती, परंतु जन्म आणि मृत्यू हेच नेमके आपल्या हातात नाही आहे. याप्रमाणे या ठिकाणी या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज हरिभक्तीपरायण भगवताचार्य श्री आनंदजी महाराज वाडणे यांची कथा पण त्या ठिकाणी झाली. आणि या कार्यक्रमाला सुशोभित करणारे आमचे निळोबारायण गुरुजी, भगरे गुरुजी आल्यानंतर अजूनच त्याला एक रंगत आली. कारण कुठल्याही मोठ्या सप्त्यामध्ये जा, कुठेही कोणत्या ठिकाणी हे 2 जर व्यक्तिमत्व जर आलं तर त्या कीर्तनकाराला उत्साह येतो, बरोबर नाही? म्हणून अगदी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. राजाभाऊंच्या बाबतीत खरंच खूप काही विचार करण्याजोगतं आहे. फक्त आता सर्वांनी त्याच्यामागे एक घ्यायचं का संगती संगदोषः. काय आपल्या जीवनामध्ये संगत ही चांगली करा, मला त्याचे परिणाम भोगावे लागणार नाही. खूप चांगलं व्यक्तिमत्व असल्यानं सुद्धा काहीतरी आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच आज राजाभाऊंना जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, जगद्गुरू शांतिगिरी बाबांच्या वतीनं, अखंड जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं
मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि गत काही पुढच्या महिन्यामध्ये भारतमाता आश्रमामध्ये महाशिवरात्रीनिमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवमहापुराण कथा आपल्याला पुनश्च एकदा बाबांच्या मुखातून श्रवण करण्याचा योग आहे. महिला मंडळीनं विशेष लक्ष द्या. आपण आपल्या परिसरामध्ये सर्वांनी कथा श्रवणासाठी या हेच या ठिकाणी थांबतो आणि सर्वांचं अगदी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय बाबाजी. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे परमस्नेही राजाभाऊ घायाळ यांना जाऊन 1 वर्ष झालंय. खरं तर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु शेवटी काळाच्या पुढे काही कोणाचं चालत नाही. राजाभाऊंच्या बद्दल माझ्या अगोदर सर्वांनीच सांगितलंय. खरं तर एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व. नैताळ परिसर आणि गाव, राजकारण, समाजकारण, प्रत्येक गोष्टीमध्ये राजाभाऊंचा सहभाग असायचा. मग ती विकास सोसायटी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, निफाडचं शेतकरी संघ असू द्या, प्रत्येक ठिकाणी राजाभाऊंनी काम केलं. खरं तर ह्या परिवाराला राजाभाऊच्या जाण्यामुळं फार मोठं दुःख झालंय. असं म्हटलं जातं, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. जिस घर में माँ बाप हसते उस घर में भगवान बसते. आई वडील आणि तारुण्य या 3 गोष्टी अशा असतात की माणसाला जीवनात त्या एकदाच मिळतात. त्या नसल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं. राजाभाऊ 1 वर्षापासून या परिवारामध्ये नाही. त्यांची पावलोपावली आठवण या परिवाराला होत असेल. ज्याला बाप कळला त्याला कळला विठ्ठल, आणि ज्याला कळली आई त्याला कळली रखुमाई. मायबापाच्या रूपानं तीर्थक्षेत्रच आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं. कदाचित एक वेळ तीर्थक्षेत्राला नाही जाता आलं तरी चालेल, पण आईबापाची सेवा केली तर किती मोठं पुण्य मिळतं हे महाराजांनी त्यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी सांगितलं. खरं तर महाराज या ठिकाणी आपण आध्यात्मिक प्रबोधनाबरोबर सामाजिक प्रबोधन केलं, तेही खरं तर त्याचं म्हणजे तुम्ही जे सप्ताह राजाभाऊंच्या पुण्यस्मरण भागवत कथा, राजाभाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही भागवत कथेचं हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी जे आयोजन केलं आहे, मला वाटतं एकदम समर्पक असं कार्य या परिवाराने केलं. राजाभाऊंचं जे पुढचं जे काम करायचं राहिलं त्याची जी इच्छा असेल, का माझ्या अगोदर सांगितलं, आपणच सांगितलं की राजाभाऊ समाजकारणी राजकारणी जरूर होता, पण परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा त्याला फार आवड होती. आणि म्हणून राजाभाऊच्या जाण्यामुळं आपल्या सर्वांना, राजाभाऊ माझा एकदम जवळचा जिवलग मित्र होता, परंतु आमचे परमस्नेही निफाडचे राजेंद्र मोरे यांचेही ते मेवणे होते. आणि म्हणून घायाळ परिवार, मोरे परिवार आणि आपल्या सर्वांना राजाभाऊंच्या जाण्यामुळे जे दुःख झालं ते दुःख पेलण्याची ताकद परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांमध्ये देवो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं राजाभाऊंना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. डोकळ्यांना उपस्थित सर्व शोकाकुल आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज, त्याचप्रमाणे वाहडणे महाराज आणि भावांनो भगिनींनो, माझे मित्र राजेंद्र लक्ष्मण घायाळ यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. ती बातमी ऐकूनच मनाला खूप धक्का त्या ठिकाणी बसला, कारण त्याच्या 2-3 दिवसच राजू घरी माझ्याकडे येऊन गेला आणि सतत 8 दिवसातून 1 चक्कर माझ्याकडे त्याचा असायचा. शेतकरी सहकारी संघामध्ये 10 वर्ष माझ्यासोबत राजाभाऊंनी काम केलं. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा, अत्यंत अभ्यासू, अत्यंत हुशार आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी घर निर्माण केलं होतं. गावातील कोणत्याही माणसाला तो मामा, सोयरे अशा नावानेच हाक मारायचा, कोणाशी वैर नव्हतं. आपण जर म्हटलं राजाभाऊ तो आपला ऐकणार नाही, तो आपल्याला मत देणार नाही, अण्णा चला मी आहे, तो माझा सोयरा आहे, तो माझा आमका आहे, अशा पद्धतीनं त्यांचं वर्तन सतत त्या ठिकाणी होतं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजाभाऊंचे मित्र आहे.
जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा राजा भाऊचे मित्र आहे. वैजापूर असेल, औरंगाबाद, संभाजीनगर या सगळ्या भागामध्ये राजा भाऊचे मित्र आहे. आणि इतकं सगळं सुरळीत चालू असताना परमेश्वराने या ठिकाणी तो घाला या कुटुंबावर घातला. खरं तर आम्ही बऱ्याच वेळा राजाभाऊंना समजून त्या ठिकाणी सांगायचो, ऐकायचं पण, परंतु मध्येच काहीतरी गाडी परत रुळावरून छटकायची. अध्यात्माच्या बाबतीत सुद्धा आल्यानंतर तासन तास त्या ठिकाणी चर्चा करायचा. आणि म्हणून त्याच्या जाण्यानं या कुटुंबाला निश्चितपणे एक मोठा आधार त्या कुटुंबाचा गेलेला आहे. आणि आईवडिलांना एवढा मोठा मुलगा जाणं हे दुःख फार मोठं दुःख आहे. तेच त्या ठिकाणी समजू शकतात. आम्ही फक्त या ठिकाणी सांत्वन करण्यापलीकडे काही करू शकत नाही. आणि म्हणून या कुटुंबाला सावरण्याचं काम खऱ्या अर्थाने आता प्रत्येकचं आणि त्या दोघांचं या ठिकाणी आलेलं आहे. त्यांनाच खऱ्या अर्थाने या कुटुंबाला आता सावरायचं आहे. आणि आईबाबांना सुद्धा या ठिकाणी आधार चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे, चांगली त्यांची सेवा करायची. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं राजाभाऊंच्या ज्या आठवणी, त्या खूप आठवणी, किती सांगायच्या त्याला दिवस कमी पडेल अशा पद्धतीचं वर्तन राजाभाऊंचं होतं. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत असलेला माणूस आपल्यातून आज गेला आहे. मी परमेश्वराला प्रार्थना ठिकाणी करील की त्यांना चांगल्या पद्धतीने जागा राजाभाऊला निश्चितपणे परमेश्वराने त्या ठिकाणी दिली असेल. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, निफाड तालुका शेतकरी संघाच्या वतीनं, लासलगाव बाजार समितीच्या वतीनं, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी त्याला वाहतो आणि थांबतो. या ठिकाणी ज्यांचे प्रमुख उपस्थित आहे असे सागर कुंदे, राजेंद्र डोकळे, माधव सुरवाडे, मधुकर ढुमसे, शिवाजी ढेपले, वनसगावकर सानप, पुंडलिक बुटे आणि भाऊसाहेब महाराज ही सर्व उपस्थित मंडळी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सर्व भजनी मंडळ, गाजरवाडी, रामपूर, बोकडदरे सर्व इथं उपस्थित आहेत. बाबूराव शिंदे असतील, तानाजी काका, सर्वांचे या ठिकाणी आभार. तसेच आमच्या या भजनी मंडळासाठी खरं तर या कुटुंबाने एक शेवटच्या महिन्याच्या दिवशी भोजन आणि सर्वांना या ठिकाणी त्यांनी आम्हाला वस्त्रदान केलेलं आहे. आमचे 20-25 जण भजनी होते, सर्वांना कपडे त्यांनी यांच्या पाहुण्यांनी घेतलेले आहेत. असंही आम्हाला एक चुरचूर लागली की राजाभाऊच्या या निमित्ताने आम्हाला वस्त्रदान केलं, पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक दादा आणि प्रशांत दादाचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणं उचित आहे. तो सत्कार आमचं भजनी मंडळ या ठिकाणी करतील. मी दोघांनी यजमानांना बोलवतो आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल. भाऊसाहेब महाराज जमदडे 2 शब्द बोलतील, तोपर्यंत या. आज या ठिकाणी राजेंद्र घायाळ माझा नातू लागत होता. आज याच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात. घाळे परिवारातर्फे आपले सर्वांचं स्वागत. अनेक नामवंत या ठिकाणी वगैरे गुरुजी येते, त्यांची माझ्या कीर्तनात पण दिंडोरी परिसरात गाठ झालेली ती महाराज. असं या ठिकाणी महाराजांनी 7 दिवस जो भागवत महापुराण 18 जे आपले पुराण आहे त्यातला शिरोमणी असं याचं या ठिकाणी कथाश्रवण या निमित्ताने झाली. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 16 संस्कार आहे महाराज, त्यातले 15 संस्कार हे जिवंतपणे होत असतात. तसे तर आईच्या गर्भामध्ये असताना पहिला संस्कार सुरू होतो, तो सांगायला आता वेळ नाही. परंतु आता ज्या वेळेला आपला मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर 16वा संस्कार सुरू होतो. आणि त्या 16व्या संस्कारामध्ये 28 तत्व ज्या वेळेला पूर्णत्वाने आपण पूर्ण करतो त्यावेळेला या जीवाला सद्गती प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होतो. महाराज गरुड पुराणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. पंचतत्वाचे शरीर अग्निदाग देतो, पंचतत्व पूर्ण होतात. त्यानंतर 10 दिवसांनी दशक्रिया करतो. दशक्रिया पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रियातला 10 5 15 तत्व पूर्ण होतात. त्यानंतर 3 दिवसांनी आपण 13वं करतो. मन, बुद्धी आणि अहंकार याचं 13वं झालं. 18 तत्व पूर्ण करतो. परंतु आपण प्रत्येक महिन्याला जो महिना घालतो त्यांच्या नावाने, तो महिना तो जीवात्मा, कारण 13 दिवस जीवात्मा इथे असतो. 13 दिवसानंतर तो प्रवासाला निघतो. 27,000 प्रकाश योजने दूर यमपुरी असलेली दक्षिण दिशेतील नैऋत्य दिशेच्या मध्ये यमाची यमपुरी, तिकडे प्रवासाला निघतो.
11 महिने पूर्ण झाल्यानंतर 11 महिन्याच्या दुपारी 12 वाजता आपण ज्यावेळेला खाली महिना 11वा घालतो त्यावेळेला हा जीवात्मा समोर उभा असतो आणि त्याला नंतर 12 महिने पूर्ण होण्याच्या आपण श्राद्ध कर्म करतो. मग श्राद्ध म्हणजे काय, का करावं श्राद्ध? कारण श्राद्ध जर केले नाही, श्राद्ध म्हणजे त्या जीवाला सद्गती प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होतो आणि तो पुण्य दिवस त्याचं त्या जीवाने, त्या आत्म्याने या शरीररूपी साधनाद्वारे जे काही कर्म केलं असेल त्या कर्मानुसार त्याला गती प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध. मग श्राद्धाच्या दिवशी 10 तत्व पूर्ण करतोय आपण महाराज, त्यावेळेला 28 तत्व पूर्ण होतात. पंचतत्वाचं शरीर, दशक्रियाचे 10, मनबुद्धी अहंकार 13वेचे 3 असे 18 झाले. आणि आज 10 तत्व कोणती? तर पंचप्राण, प्राण अपान व्यान समान सुधाने 5 प्राण आणि पंचविषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याचे 28 तत्व ज्या वेळेला पूर्ण झाले, आज पूर्णत्वाने या ठिकाणी त्या जीवाला सद्गती प्राप्त होण्याचा हा दिवस आजचा आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आज या नामसंकीर्तन साधन सोपे या नामसंकीर्तनाद्वारे भागवत महापुराणाची कथा या ठिकाणी झालेली आहे. अशा या जीवाला निश्चितच सद्गती प्राप्त होणार. मी माझ्या येवला तालुका भजनी मंडळात आहे, तसं नाशिककर, मी नाशिकला होतो माझ्या नाशिकचे भजनी मंडळ, या सर्वांच्या वतीने या पुण्य जीवाला सद्गती प्राप्त होई पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण आलेले सर्व महानुभाव, सर्व या ठिकाणी थोडं गायक सर्व आहे आलेले महाराज, या ठिकाणी सर्वांना नमन करतो. आणि मला दिलेले 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी मी माझे शब्द आवडतो. रामकृष्ण हरी.